लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजप व मित्र पक्षांची NDA महायुती आघाडीवर आहे. त्यांचं बहुमत आलेलं आहे. मग आता निकालानंतर काय होतील देशभरामध्ये 9 बदल, सर्वसामान्यांच्या जीवनावर आता होणार परिणाम, हे होतील नवीन नियम. प्रत्येकाचं लाईट बिल होणार 0. टॅक्स म्हणजेच करामध्ये मोठी सवलत मिळू शकते. प्रत्येक युवकाला नोकरी मिळण्यासाठी मोठे प्रयत्न. तर पेट्रोल आणि गॅसच्या दरामध्ये देखील चेंज पाहायला मिळू शकतो. पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड मोठी प्रगती होण्याचा शक्यता आहे. प्रत्येकाला 10 लाखाचा आरोग्य म्हणजे 10 लाखापर्यंत मोफत उपचार. कायद्यामध्ये होतोय मोठा बदल. तसेच नागरिकत्व सुधारणा कायदा. तर निवडणुकीनंतर 9 ते 10 अशा गोष्टी सरकारने त्याच्यावर एक मास्टर प्लॅन बनवलेला आहे, अशी माहिती मीरा ॲसेटच्या द्वारे बिझनेस स्टँडर्ड यांना दिलेली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर 100 दिवसासाठी एक अजेंडा पूर्वीच ठरवण्यात आलेला आहे. तर त्यानुसार काय काय कामे त्या ठिकाणी होणार आहे, काय काय बदल आपल्याला 4 जून नंतर बघायला मिळणार आहे, का कोणत्या गोष्टी स्वस्त होतील, कोणत्या गोष्टी महाग होतील. अगदी कर्जाच्या रकमे म्हणजे कर्जाचा जो इंटरेस्ट आहे म्हणजे कर्ज घेणं देखील आता स्वस्त होणार आहे. तर डिटेल आपण माहिती घेऊयात. व्हिडिओ फक्त लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. लोकसभा निवडणूक 2024 19 एप्रिल ते 1 जूनच्या दरम्यान 7 टप्प्यामध्ये ही जी लोकसभा निवडणूक होती ती पार पडली. 7 टप्पे होते, ज्यामध्ये 543 जागांसाठी हे इलेक्शन झालं. त्यानंतर काय गोष्टी बदलणार आहेत, जवळपास 9 ते 10 गोष्टींविषयी अगदी तज्ज्ञ लोकांकडून अंदाज वर्तवण्यात आलेले आहे. काही सूत्रांकडून माहिती देखील मिळालेली आहे. तर त्यानुसार एक 10 ते 12 गोष्टी अशा लागू होणार आहेत ज्याचा फायदा प्रत्येक सामान्य माणसाला होणार आहे. ज्यामध्ये लाईट बिल आहे, गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेलच्या किमती असतील, नोकऱ्या असतील, पायाभूत सुविधा असतील, जे काय व्याजदर आहेत कर्जाचे ते कमी होणं असतील, किंवा जो काय विमा आहे प्रत्येकाला 5 लाखाचा इन्शुरन्स, 10 लाखाचा इन्शुरन्स आहे, तर यासंबंधी त्या काही गोष्टी असणार आहेत. पण आता काय होतील बदल, काय त्या ठिकाणी सरकारची रणनीती असणार आहे, काय मास्टर प्लॅन असणार आहे, याविषयी जाणून घेऊयात. आणि जनसामान्याच्या याच्यावर त्याचा काय परिणाम होईल याविषयी आता माहिती इथून पुढे आपण घेतो आहोत. 4 जूनला निकाल लागल्यानंतर तात्काळ म्हणजे 1 ते 2 हप्त्यामध्ये शपथविधी होणार आहे. कारण की 12 ते 16 जूनच्या दरम्यान काही आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहेत, तर तिथे आपल्या पंतप्रधानांना हजेरी लावणं गरजेचं आहे. त्यामुळे शपथविधी हा फार लवकर होईल. पूर्वी देखील 2019ला 23 मेला त्या ठिकाणी रिझल्ट लागला होता, तर 30 मेला लगेच शपथ घेतली होती. 2014मध्ये 16 मेला रिझल्ट लागला होता, तर शपथविधी 10 दिवसांनी लगेच घेतला होता. तर यावेळेस सुद्धा अगदी 8 ते 10 दिवसाच्या आतच शपथविधी आपल्याला पाहायला मिळू शकतो. मंत्रिमंडळाची स्थापना त्या ठिकाणी होऊ शकते. मग आता सरकार स्थापन झाल्यानंतर काय बदल होतील, पहिला अजेंडा काय, काय स्ट्रॅटेजी आहे, तर याविषयी मीरा ॲसेट या संस्थेने बिझनेस स्टँडर्ड यांना दिलेल्या एका मुलाखतीत असा अंदाज वर्तवलेला आहे की सरकार स्थापनेनंतर पहिल्या 100 दिवसासाठी एक वेगळ्या प्रकारचं धोरण राबवत असते, किंवा एक 100 दिवसाचं पहिलं प्लॅनिंग असते, ज्यामध्ये जो पुढला आपला आर्थिक बजेट आहे म्हणजे जे जुलै 2024मध्ये लागू होईल, तर तो देखील त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. तर पहिल्या 100 दिवसामध्ये जो अजेंडा आहे, तर त्यामध्ये पहिलं असणार आहे की देशातील आर्थिक विकासाची जी गती आहे, तिचा जो आलेख आहे किंवा ती वाढण्याची जी गती आहे, तर ती स्थिर ठेवण्याचं काम होणार आहे. म्हणजे ज्या स्पीडनी आर्थिक व्यवस्था आपली वाढत आहे, तो स्पीड मेंटेन ठेवण्याचा किंबहुना वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. आज आता जवळपास आपला जो GDP आहे, अर्थव्यवस्था आहे, ती मागील 3 वर्षापासून 7% वाढत आहे. आणि देशाची जी उद्दिष्ट आहे ते $5 ट्रिलियन पर्यंत आपली अर्थव्यवस्था घेऊन जायचं. त्यानंतर दुसरं जी गोष्ट त्यामध्ये घडू शकते ती म्हणजे आयुष्यमान भारत योजनेमध्ये आता सद्यस्थितीस 5 लाखापर्यंत मोफत उपचार हे गरजू कुटुंबाला दिले जातात. पण आता यानंतर कदाचित ही जी काही मर्यादा आहे ती 10 लाखापर्यंत वाढू शकते. जुलैच्या बजेटमध्ये याची घोषणा कदाचित होऊ शकते. आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आता इलाजासाठी 5 लाख रुपयाचा मोफत त्या ठिकाणी तुम्ही इलाज घेऊ शकता, तर तेच पुढे जाऊन 10 लाख रुपये त्या ठिकाणी घेऊ शकतात. यासाठी $50 बिलियन त्या ठिकाणी खर्च आहे, तर तो देखील निश्चित केलेला आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे कर्जाचे व्याजदर. होय, घरे घेणे आता स्वस्त होऊ शकतं, कारण की ज्या होम लोनसाठी किंवा इतर कर्जासाठी जे काही व्याजदर आहे तर ते कमी होऊ शकतात. त्यामध्ये सुधारणा त्या ठिकाणी होऊ शकते. पुढचं आहे लाईट बिलाच्या रिलेटेड. पण त्याआधी रेल्वे किंवा आपले जे इन्फ्रास्ट्रक्चर, ज्या मूलभूत सुविधा आहेत म्हणजे वाहतूक सुविधा, दळणवळण असेल, कम्युनिकेशन असेल, रेल्वे असेल, या बाबतीत देखील जो पूर्वीचा जो डेव्हलपमेंटचा रेट होता म्हणजे 5,000 किलोमीटर दरवर्षी रेल्वेचा नवीन ट्रॅक त्या ठिकाणी होत आहे.
आणि 15,000 किलोमीटरचा हायवे त्या ठिकाणी होत आहे. तर हा देखील दर पुढे मेंटेन ठेवण्याची त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यामुळे युवकांना भरपूर संधी मिळणार ते म्हणजे 10 मोठी महानगरे, 10 स्मार्ट सिटी स्थापन होणार आहेत. ज्यामुळे सद्यस्थितीतील सिटीवर जे काही शहरं आहेत त्यावर ताण कमी होईल, नोकरीच्या संधी त्या ठिकाणी वाढणार आहे. त्यानंतर पुढचं जे होणार आहे ते CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा, यामध्ये आता बदल त्या ठिकाणी झालेला आहे. तर त्याचं इम्प्लिमेंटेशन ते त्या ठिकाणी लागू होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शून्य वीज बिल, सोलरची जी एक योजना, क्रांतिकारी योजना PM सूर्यघर योजना त्या ठिकाणी लागू केलेली आहे. तर त्या योजनेअंतर्गत जवळपास लाभार्थ्यांना शून्य वीज बिल कसं करता येईल, तर याविषयी खूप मोठे प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे. योजना आधीच लॉन्च झालेली आहे. त्यानंतर पुढचं जे आहे इलेक्ट्रिक व्हेकलच्या संदर्भात, इलेक्ट्रिक व्हेकल तयार करणाऱ्या कंपन्या, घेणारे ग्राहक यांना अगदी व्यवस्थित असं वातावरण उपलब्ध करून दिलं जाईल की जेणेकरून त्याची खरेदी सगळ्यात जास्त प्रमाणात त्याचा यूज वाढेल, प्रोडक्शनही वाढेल आणि ग्रीन एनर्जी देखील याच्यामध्ये हे करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सोलरच्या माध्यमातून इथे चार्जिंगसाठी भरपूर वीज त्या ठिकाणी निर्मिती करण्यात येत आहे. पुढचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूण 1860मध्ये जो इंग्रज लोकांनी जो कायदा इंडियन पिनल कोड IPC बनवला होता, त्याचं रूपांतर आता भारतीय न्याय संहितामध्ये होणार आहे आणि त्यामुळे त्याचं नावही बदललं आहे आणि भरपूर कायदे याच्यामध्ये इन्क्लूड केले जाणार. इंग्रजांचा जुना कायदा न वापरता भारतानेच बनवलेला अगदी सुटेबल कायदा इथून पुढे भारतीय न्याय संहिता नावाने इथून पुढे असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊन उत्तराखंडमध्ये लागू झालेला युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरिक कायदा, हा उत्तराखंडमध्ये त्या ठिकाणी लागू केलेला आहे. तर त्यावर देखील तो देखील बाकीकडे कुठे आपल्याला अप्लाय केलेला त्या ठिकाणी दिसू शकतो, असं देखील काही संस्थांनी याच्याविषयी अंदाज वर्तवलेला आहे. या व्यतिरिक्त सरकारने असंही म्हटलं आहे की सामान्य माणसाच्या ज्या गरजा आहेत, सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, तर त्याचे दर कसे कमी करता येतील, त्या कशा परवडू शकतील, सामान्य माणसाचं जीवन कसं चांगलं करता येईल, ज्यामध्ये गॅस, पेट्रोल, डिझेल असेल, त्याविषयी देखील विशेष निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्या गोष्टी घेणं, वापरणं सामान्य माणसाला सोपं होणार आहे. हे जेणेकरून भारताचा जो विकास आहे, विकसित भारत हे स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. विकसित भारत 2047 हे मिशन घेऊन हे सरकार चालणार आहे. तर एवढी माहिती कशी वाटली, माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.